नमस्कार गाईस. तर आज मी जात आहे आमच्याच गावाच्या प्राचीनकालीन मंदिरात. आता आमच्याच गावात असा पण बाजूच्या वाडीत असा. त्याचं नाव असा 5 पांडव मंदिर आणि त्याचं लोकेशन असा कोरजाई आनंदवाडी. तर आता मी तुमका दाखवतोय, चला तर जाऊया. आता मी कोरजाई मंदिरकडे असे आणि आता तुमका मी रोड दाखवतोय. थांबा. या कोरजाई मंदिर आणि इथून आपल्या सरळ वर जाऊचा 3 किलोमीटरवर असा. चला तर आता जाऊया. रोड जरा डेंजर असा यो, पूर्ण खाली दरीच असा बघा. कोरजाई किनारा होमस्टे नंबर असं बघा. डेंजरच जरा रोड. काय करू, चावकच हव्या. टर्न बघा कसलो हा तो. काय टर्न हा. देवळाकडे इलय. हा ह्यो रोड कर्लीक जाता सरळ. ते मी गाडी लावलंय. व्ह्यू दाखवतोय बघा. व्ह्यू बघा कसला हा तो. समोर नदी, इकडे मंदिर. प्राचीनकालीन मंदिर हा. आतमध्ये गेल्यावर तुमका कळत. देवळात वाटतं कोण नाही आत. ही हनुमानाची मूर्ती. हैनच पाया पडूया आपण. व्ह्यू बघा कसला हा तो. गेट ओपन करतो. गेट ओपन होतो ना माहीत आहे. आतमध्ये इलंय मी. हे बघा आता बघा. आता तुमका पडतला प्राचीनकालीन मंदिर कशाक बोललेलं आहे मी. फुला पण हाडूक नाही, काय माणूस आहे मी ब्लॉकचे ना. हे बघा मस्त वाटतं. एका साईडला त्यामुळे जास्त लोक येत नाही. शिवरात्री एक मोठा कार्यक्रम असता. सगळी बुळबुळीत झाला आहे पाणी पडान. बघा मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं, एकांत. चार पाच मस्तपैकी फोटो काढले. कोणा गावचं असतं तर मी लोकेशन पण दाखवलं आणि रस्तो पण दाखवले. नक्की यावा. मस्त मंदिर असा आणि व्ह्यू पण मस्त असा. इकडे व्ह्यू पण मस्त बघू. मी तुमका आता दाखवते खाली जाऊन. आता मंदिराचा व्ह्यू बघा कसलं वाटतं तो. मस्तपैकी समोरून पण दाखवतोय बघा. नाव पण असा श्री पांडवकालीन शिव मंदिर. मस्तपैकी वाटतं. आणि समोर व्ह्यू बघा. कर्ली नदी, आपली कोरजाई नदी. आता मी जातो नदीच्या साईडला, म्हणजे जेटीर. कांदळांना बघा तोडलेली होती त्याची. इथपर्यंत पाणी येत असतात. इथे खोपी वगैरे लावलेले आहेत लोकांनी. इथे गणपती पण बुडवतात इकडची लोक ह्या जेटीवर. आता मी येले नदीच्या साईडला आणि व्ह्यू बघा. तिकडे आपली तार करली, ही कर्ली नदी आणि ती या साईडने येता कोरजाई नदी. व्ह्यू बघा कसलं मस्त वाटतं. आता मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतलं आणि तो बघून तुम्ही वाव म्हणताला. हो बघा समोरचा व्ह्यू मस्त वाटता. वातावरण पण मस्त पावसाचा. आणि मंदिर बघा कसं झाडात वाटतं. आता वरती डोंगर, मधीत मंदिर आणि इकडे नदी. खतरनाक. त्या दिवशी मी घरी होतो ते मासे नव्हते आणि दुसरं आता मासे उडतात समोर. हे बघा उडतात ते मासे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा. चला बाय.